नमस्कार मित्रांनो, GOVNaukri.inच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण माहिती बघणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या नवीन शिष्यवृत्ती पोर्टलविषयी. आपणा सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्र सरकारचे शिष्यवृत्तीचे पोर्टल mahaschool.maharashtra.gov.in हे सध्या बंद आहे. कारण महाराष्ट्र सरकारने आता एक नवीन पोर्टल सुरू केले आहे, ज्याद्वारे आता आपण विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करू शकता. तर हे नवीन पोर्टल जे आहे त्याचं URL आहे www.mahadbt.gov.in. तर या पोर्टलविषयीच संपूर्ण माहिती आम्ही या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपणास देणार आहोत. महाडीबीटी हे नवीन पोर्टल सुरू करण्याच्या मागे महाराष्ट्र सरकारचा एक चांगला उद्देश आहे. हे पोर्टल म्हणजे सर्वांना एक साध्या आणि सरळ सोपं व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. महाडीबीटी या पोर्टलच्या सहाय्याने आता महाराष्ट्रातील नागरिक कुठूनही महाडीबीटीच्या वेबसाईटवरती नोंद करू शकता आणि स्वतःचं लॉग इन करून अत्यंत पारदर्शकपणे स्वतःची स्कॉलरशिप आणि अन्य शिष्यवृत्त्यांच्या विषयी पूर्ण जी पण देखरेख आहे ती अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पार पाडू शकता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या पोर्टलचा उपयोग करण्यासाठी आधार क्रमांक हा अनिवार्य आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी कृपया लक्ष ठेवा की आपलं आधार कार्ड असणं हे आवश्यक आहे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी. कुठल्याही टप्प्यावरती जर का आपली शिष्यवृत्तीतील अर्जातील माहिती अवैध आढळली तर याद्वारे आपली शिष्यवृत्ती जी आहे ती रद्द केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे अर्ज दाखल करताना महाडीबीटी पोर्टलची URL आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण क्लिक करून शिष्यवृत्तीचा अर्ज आहे त्या पेजवरती पोहोचू शकता. महाडीबीटीवरती नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम आपणास स्क्रीनवर दाखविलेल्या नवीन नोंदणी या बटनवर क्लिक करावे लागेल. बटनवर क्लिक केल्यावरती आपल्यासमोर डेटा प्रविष्ट करण्यासाठी विनंती करणारा एक नवीन वेबपृष्ठ प्रदर्शित होईल. या ठिकाणी आपल्याला पहिले प्रश्न विचारण्यात येईल की आपल्याकडे आधार कार्ड आहे, होय किंवा नाही. तर या ठिकाणी होय हा पर्याय निवडावा आणि सुरू ठेवा या बटनवर क्लिक करावे. इथून पुढे गेल्यावरती आपल्याला प्रमाणीकरण म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी OTP किंवा बायोमेट्रिक्स असे 2 ऑप्शन येतील. या ठिकाणी OTP हा पर्याय निवडावा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की OTP हा पर्याय निवडताना आपला मोबाईल नंबर हा आधार कार्डासोबत जोडलेला असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक ही सुविधा फक्त आधार प्रमाणीकरण केंद्रावरती उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्याला जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. म्हणून OTPच्या द्वारे व्हेरिफिकेशन करणे अत्यंत सोपी पद्धत आहे. त्यानंतर आधार क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर OTP सेंड हा ऑप्शन निवडावा. आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP नंबर येईल. तो OTP व्यवस्थित टाईप करा आणि OTP पडताळणी करा या बटनवरती क्लिक करावे. जर का आपलं OTP पडताळणी व्यवस्थित झाली तर आपल्याला एक मेसेज येईल ऑथेंटिकेशन सक्सेसफुल म्हणून. याचा अर्थ आपलं व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या पार पडलं आहे. त्यानंतर आपल्या समोर विविध प्रकारची माहिती आधार कार्डानुसार स्क्रीनवरती दिसेल, जसं आपला फोटो, पूर्ण नाव, जन्मतारीख, वय, आधार नंबर वगैरे. पुढे आपल्याला एक आपलं युजरनेम आणि पासवर्ड जनरेट करायचं आहे. रिटाईप पासवर्डमध्ये पुन्हा पासवर्ड टाका. तसं महाडीबीटीमध्ये नॉन आधार नोंदणी हा सुद्धा पर्याय आहे. म्हणजे समजा तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरी सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकता. परंतु ही प्रक्रिया थोडी किचकट स्वरूपाची आहे. त्यामुळे उत्तम मार्ग हा आहे की आपण आधार कार्डाच्या द्वारे ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी. तर का आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण पहिल्या स्टेपमध्येच आपल्याकडे आधार आहे का या प्रश्नाचं नकारात्मक म्हणजेच नाही हे उत्तर घ्यावं आणि त्यानंतर आपल्याला संबंधित अधिक माहिती विचारण्यात येईल. त्याची आपल्याला तपशीलवार पूर्ण माहिती भरावी लागेल. आता पुढील स्टेपवर जाऊया. आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्या पोर्टलवर म्हणजेच महाडीबीटीवरती पार पडल्यावरती पुढील
स्टेप म्हणजे स्कॉलरशिपची योजना आहे त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन सिलेक्ट करणं, म्हणजे तो पर्याय निवडणं. यासाठी म्हणून आपल्याला योजना म्हणून एक ऑप्शन दिसेल, ज्याला किंवा आपण याला योजना तपशील म्हणून. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. योजना तपशील म्हणून आपल्याला ज्या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करायचा आहे तिचा प्रकार निवडा. जसं आपल्याला पूर्व मॅट्रिक किंवा पूर्वोत्तर ज्याच्या अंतर्गत अर्ज सादर करायचा आहे तो पर्याय निवडा. आणि नंतर आपल्यासमोर स्कॉलरशिप स्कीम्सची पूर्ण लिस्ट येईल. त्या ठिकाणी व्ह्यू हे पर्याय ऑप्शन दिलेले असतात, त्या ठिकाणी क्लिक करा. इथे क्लिक केल्यावरती आपल्याला पूर्ण त्या योजनेविषयी माहिती, त्या योजनेचे फायदे, त्याची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, GR आणि लागू करा ही लिंक्स दिसतील. तर आपण सर्वप्रथम या योजनेविषयी पूर्ण माहिती घेऊन घ्यावी आणि त्यानंतर लागू करा हा पर्याय निवडावा. म्हणजे आपण त्या योजनेअंतर्गत अर्ज दाखल केला असे समजण्यात येईल. त्यानंतर व्हेरिफिकेशन आणि पुढील ज्या पण स्टेप्स असतील त्या सुरू होतील.